लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मराठा किंवा इतर कोणत्याही समाजात ओबीसी वर्गातून घेण्यात येऊ नये, मराठा समाजास देण्यात आलेले कुणबी दाखले रद्द करण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी भटके विमुक्त जाती जनजाती 12 बलुतेदार यांच्या वतीने आज पुसद उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सविस्तर वृत्त असे की आम्ही सर्व ओबीसी भटके विमुक्त जाती जनजाती 12 बलुतेदार व अलुतेदार समाज संघटना व समाज बांधव विनंतीपूर्वक आपणास निवेदनाद्वारे कळविण्यात येते की राज्यात ओबीसीमधील सर्व जातीच्या आरक्षणाला मराठा समाजाकडून धोका निर्माण झाला असून यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज भीतीचे वातावरण पसरलेले आहे। महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कुणबी ओबीसीच्या सवलती देण्यास सुरुवात केली आहे। हे संविधान विरोधी असून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून आमच्या विविध मागण्या आपणास करीत आहोत। कोणत्याही जातीचा ओबीसी वर्गात समावेश करू नये, सन 2022 नंतर असलेले महाराष्ट्रातील कुणबी जातीचे सर्व दाखले रद्द करण्यात यावेत व कुणबी जातीच्या दाखल्यास व्हॅलिडिटी दिली असल्यास ती रद्द करण्यात यावी। महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेला GR रद्द करण्यात यावा। हैदराबाद, सातारा गॅझेट किंवा इतर कोणत्याही गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्यात येऊ नये इत्यादी मागण्यांचे निवेदन आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे आत्माराम जाधव, तैलिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव आगाशे, गवळी समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नारायण पुलाते, समता परिषदेचे अॅडव्होकेट चंद्रकांत श्यामसुंदर, मिलिंद मुरलीधर जाधव, संजय भोने, माजी जिल्हा परिषद सदस्य सदबाराव मोहटे, दिलीप पारत, माजी पंचायत समिती सभापती भगवानराव भाकरे, वंचित तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव इत्यादींसहित कार्यकर्ता यांच्यासह पदाधिकारी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धूळ जरी कपाळ लावली तर त्याची बरोबरी करू शकणार नाही। त्याच्या तळपाचं पाणी धुवून पिलं तरी मनोज जारंगे त्याची बरोबर। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.